नमस्कार. आपण पाहतात विश्वा क्रिएशन मूव्हीज आयोजित अंतर्यामी हा कार्यक्रम. वेद तुमच्या जगण्याचा आणि तुमच्या कर्तृत्वाचा. वाळवा तालुक्यातील राजकारणात एक नाव सर्वांना परिचित आहे, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय वाळवा तालुक्यामध्ये राजकीय वर्तुळ पूर्णच होऊ शकत नाही. ज्यांनी सांगली जिल्हा परिषदेचं सदस्यपद सांभाळलं, ज्यांनी शिवाजी विद्यापीठमध्ये सिनेटर म्हणून काम केलं, नेरले ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केलं, अशा विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ते नेरले गावचे ज्येष्ठ नेते, ज्यांना राजकीय पितामह म्हणून संबोधलं जातं, ते सन्माननीय आप्पासाहेब माने यांच्याशी आपण अंतर्यामी या कार्यक्रमांतर्गत संवाद साधणार आहोत. खऱ्या अर्थानं राजकारण, समाजकारण आणि राजकारणातल्या असणाऱ्या खेळ्या कुरघोड्या या सर्व या असणाऱ्या मैदानावरती अतिशय कुशलतेनं आणि कुशाग्र बुद्धिमत्तेनं आप्पासाहेब माने यांनी राजकारणामध्ये आपलं नाव कमावलेलं आहे. एक लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निकटचे कार्यकर्ते, त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पाटील, खासदार शरदचंद्रजी पवार, स्वर्गीय विलासराव शिंदे, माजी आमदार विश्वासराव पाटील, माजी आमदार वसंतराव नाईक, माजी खासदार बाळासाहेब माने आदी अशा अनेक मातबर लोकांच्या बरोबर आप्पासाहेब माने यांनी काम केलेलं आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव अशी कामगिरी केलेली दिसून येते. आप्पासाहेबांच्या जीवनात अनेक चांगले कटू अनुभव आले. राजकारणातले त्यांचे अनुभव कसे होते, त्यांचा असणारं लहानपण आणि त्यावेळेचा असणारा स्वातंत्र्यपूर्व काळ, त्याचबरोबर त्या काळची असणारी सामाजिक परिस्थिती, त्यानंतर त्यांची कौटुंबिक असणारी परिस्थिती, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या अंतर्यामी कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यांचं जीवनमान हे आपण कशा पद्धतीनं गेलेलं आहे ते आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. 1934ला जन्माला आलेले आप्पासाहेब माने आज तब्बल 86 वर्षांचे आहेत आणि त्यांचा असणारा हा प्रवास, त्यांच्या जीवनावरती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकणार आहोत. बघूया, आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत. त्याचबरोबर एक ज्येष्ठ नागरिक संघटना ते चालवतात. अजूनही 86व्या वयामध्ये ते चिर तरुण आपल्याला वाटतात. जाणून घेऊया आपण अंतर्यामी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नमस्कार. आपलं अंतर्यामी या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. काय सांगाल, तुमचं कसं होतं लहानपण आणि त्यावेळेचा असणारा तुमचा काळ? त्यावेळेला काय म्हटलं तर काय होतं, प्राथमिक शिक्षकाला त्या काळात महत्त्व होतं आणि प्राथमिक शाळा इथं आपल्या इथं एकूण 3 त्या काळात होत्या. एक नंबरची शाळा, 2 नंबर त्याला वेगळं हरिजन शाळा म्हणून ती वेगळी होती आणि एक मुलींची शाळा ही आपली सुरुवातीपासून आहे. या इथं 1 नंबरची मराठी शाळा ही 1865 साली इथं चालू झाली आणि त्यासाठी इंग्रजांनी इमारती त्याच वर्षी उभी केली. आणि त्यावेळेला ते 1865मध्ये ते मराठी शाळा चालू झाली. त्याच्यानंतर मुलींची शाळा आणि त्याच्यानंतर पुन्हा मागासवर्गीय आपल्या इथं संख्या मोठी असल्यामुळं त्यांनी धर्मटेकावरती एक इमारत बापूंच्याकडून बांधून घेऊन त्या ठिकाणी शाळा नंबर 2 पुन्हा त्याचं रूपांतर झालं. अशा 3 शाळा ह्या आपल्या पूर्वीपासून या ठिकाणी चालू आहेत आणि त्यामुळं, परंतु शिक्षणाचा ओढा कमी होता. कारण 5वीपर्यंत विद्यार्थी शाळेला जात असत. 5वीनंतर गळती होत होत 10-15 विद्यार्थी, 12 विद्यार्थी असे 7वीला बसत असत. आणि त्यामुळं इथं, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये ब्राह्मण हे मुख्याध्यापक होते, खालच्या आपल्या इतर समाजातले खाली शिक्षक म्हणून काम करत होते. आणि त्यावेळेला प्लेग
आणि कॉलरा बरं. हे असे रोग फार मोठे होते साथीचे रोग. आणि साथीचे रोग. आणि हे रोग आपल्या इथं पसरल्यानंतर पहिल्यांदा कासेगावमध्ये हे झाली. कासेगावमध्ये हे झाल्यानंतर कासेगावच्या शाळा बंद झाल्या. लोक वड्याच्या पलीकडे जाऊन बुचाड बांधून वगैरे मंडप घालून तिकडे राहू लागले. बरं बरं. आणि त्यामुळे तिथले विद्यार्थी शाळेसाठी नेरल्याला येत असत. बरं तर त्यातून एक बापू हे 6वी 7वीला इथं आले. बरं. आणि त्यावेळेला आमचे वडील हेडमास्तर नव्हते, परंतु चांगले शिक्षक म्हणून इथं गणलेले होते. आणि त्या काळात असं होतं की 5वीला जो वर्ग जो शिक्षक शिकवेल त्यानं 7वीपर्यंत न्यायचा आणि त्यानंच सर्व विषय शिकवायचे. बरं. आणि त्यामुळं बापू इथं 7वीला आले असताना आमचे वडीलच या ठिकाणी 7वीचे शिक्षक असल्यामुळं शिक्षक आणि मुलं ही तल्लीन एकत्रच असत. बरं. संध्याकाळीच फक्त वेगळे होणार. आणि परीक्षा जवळ आल्यानंतर आपल्या इथं जी लांबडी शाळा म्हणून प्रसिद्ध आहे बरं. त्या शाळेमध्ये विद्यार्थी संध्याकाळी झोपायला अभ्यासाला त्या ठिकाणी असत. त्या काळात लाईट नव्हती. बरं. गरीब विद्यार्थी होते ते दिवा घेऊन येणार. जरा परिस्थिती बरी आहे ते खंदील घेऊन येत होते आणि त्या ठिकाणी शिक्षकही त्या तिथे राहत असत. तुमची घरची परिस्थिती काय होती? घरची परिस्थिती बरी होती कारण वडील नोकरी असल्यामुळं बरं बरं. जरा खाऊन पिऊन सुखी अशी होती. आणि इतर जे तुमचे मित्रमंडळी होते त्यांची परिस्थिती किंवा त्यांच्याशी देवाणघेवाण किंवा काही लागलं सवरलं तर तुम्ही सहकार्य करत होता? करत होतो. असं काही एखादा प्रसंग आहे की काय नाही. आता काय होतं माझ्याबरोबर कॉलेज असणारे विष्णू वंजारी, बरं. विश्वनाथ पाटील खरेवली, हं. सदा वंजारी हं. आणि फीटी पाटील बरं. डॉक्टरचे वडील हे सगळे आम्ही कॉलेजला होतो. त्यावेळेला ते कुणाला पैसे कमी पडले तर माझ्याकडे जरा अधिक पैसे असणार मी त्यांना देत असतो. बरं. आणि शेवटच्या वर्षाला आम्ही ज्यावेळेला पहिल्या वर्षाला गेलो त्यावेळेला शेवटच्या वर्षाला श्यामराव रणखांबे BAला शेवटच्या वर्षाला होते. हं. त्यांची घरची परिस्थिती असल्यामुळं गरिबीची असल्यामुळं त्यांना आणि सकाळी त्यांना भाकरी त्याचे वडीलच होते, आई वारलेले होते आणि एक झुणक्यातही असं येत होतं. आणि जेवायला आम्ही सगळे एकत्र बसत होतो हं. कारण सगळ्यांची जेवण नेरल्याहून येत होती बरं बरं. एसटीनं. आणि मग ती श्यामरावांची अवस्था बघितल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं जेवण तसंच ठेवा. आमच्या सगळ्यात जेवण 1-2 माणसं त्यात ओढून निघत होती. बरं. आणि त्यामुळे ते झालं. त्यावेळेला परिस्थिती कशी होती, कोल्हापुरात खानावळ गोडी लावली, दोन्ही वेळेला गोडं जेवण बरं. तर 12 रुपये महिन्याचे. 12 रुपये महिन्याला. आणि तुम्हाला दोन्ही वेळेला मटण खेमा वगैरे पाहिजे असेल हं. तर 19. बरं. असे ती दर होते. साधं जेवण आम्ही पण परीक्षाजवळ आल्यावर तिथं जेवत होतो, बाकीच्या वेळेला इकडून येत होतो. हं. अशा रीतीने मग त्या ठिकाणी दिवस गेले. आणि तिथंच मग वसंतराव नाईक हे आमची दोस्ती झाली आणि ते आमच्या खोलीत आले. बरं. त्यानंतर हे बाबासाहेब पाटील आता व्हाईस चेअरमन आहे का नाही ते आमच्या मागं होते. आमच्याबरोबर बोर्डिंगला असणारे कोण, विलासराव उंडाळकर, विक्रमसिंग पाटणकर ही मंडळी आणि सदाशिव मंडळी, अरुण सरनाईक हे आमच्या वर्गातच होते. होय. हं. त्या अरुण सरनाईक शूटिंगला जाणार. आमचे नंबर असल्यामुळं जवळ असल्यामुळं माझी हजेरी घेतली तर त्यांची येणार होणार नाही. आणि म्हणून ते सांगायचे की तुमची आली तर तुम्ही येस सर म्हणायचं. पुढं 300 विद्यार्थी तू कशाला एक म्हटलं की 50-100 असं. मग त्यानंतर अशा तऱ्हेचा तो कॉलेजचा 57पर्यंत. 57ला मी BA झालो. राजकीय प्रवासाला कशी सुरुवात केली आणि राजकारणामध्ये असं काय घडलं की राजकारणामध्ये तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल थोडंसं? नाही, ते राजकारणामध्ये आमच्या घराचा काही तसा पिंड नव्हता राजकारणाचा. परंतु बापू हे आमच्या वडिलांचे विद्यार्थी असल्यामुळं त्या काळात गुरुजीला फार मान होता आणि ते मध्यंतरी भेटायला येणार. ती बडोद्याला शिक्षणासाठी गेले असताना कॉलेजला ते भेटायला हे गावी आल्यानंतर भेटायला येत होतं. त्यामुळे माझी त्यांची थोडीशी ओळख झाली. आम्ही लहानपण
आमच्या त्यांच्यात किती वर्षाचं अंतर, 14 वर्षाचं अंतर. बरं बरं. म्हणजे आम्ही पाठोपाठ होतोच. काय तर आल्यानंतर बेटा आल्यानंतर पुन्हा त्यांनी 45 साली हायस्कूल स्थापन केलं. 11 जून 45ला आझाद विद्यालय सुरू केलं. बरं. शिक्षण संस्था स्थापन केली काही जुन्या लोकांच्या मदतीनं. काय त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक होते, लग कुलकर्णी, बाबूजी पाटणकर, बर्डे मास्तर, पांडू मास्तर, हे सगळे त्यावेळेला एकत्र होऊन त्यांनी आपलं जे रणखांबे टेक आहे, आता कॉलेज निघाले का नाही, ते आपली जमीन आहे. आपली 11 एकर नेरलेची आणि 7 एकर कासेगावची अशी ती जमीन त्यावेळेला ती शाळा बांधण्यासाठी दिली, हायस्कूल. त्यावेळेला हायस्कूल काय झालं नाही, हायस्कूल गावात गेलं आणि मग ती कॉलेज त्या ठिकाणी तिथं आता संस्थेनं त्या जागेचा उपयोग काय करायचा मग कॉलेज. मग राजकारणात गेल्यानंतर तुम्ही राजकीय आणि सामाजिक आणि शैक्षणिक याच्यामध्ये काय काय कामं, अशी ठोस कामं काय केली? 57ला मी कासेगावला शिक्षक म्हणून लागलो आणि 61 साली मी BEdला गेलो. BEdला गेल्यानंतर सातारला आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये तिथं नाव नोंदवलं. मग आपल्या इथले माझ्याबरोबर ते VT पाटील, विष्णू वंजारी, आम्ही तिघं ह्या गावचे तिथं होतो. त्या दरम्यान काय झालं, आम्ही तास घ्यायला महाराजा सयाजीराव हायस्कूल तिथंच होतं, तिथंच जात होतो. आणि दर आठवड्याला आपल्या बेके पाटलांचा भाऊ RK पाटील, हे माहिती आहे ना, तो तिथे येणार आणि आल्यानंतर आमच्या खोलीवर गप्पा मारायला येणार. त्यांच्याबरोबर एक मुलगा येत होता, पिशवी आमच्या खोलीत ठेवणार आणि तो निघून जाणार आणि थोड्या वेळानं परत येणार आणि ती पिशवी घेऊन पुन्हा ही दोघं निघून जाणार. मग मी एक वेळ विचारलं, म्हटलं हा मुलगा कोण आहे? ते RK पाटील म्हटले, अहो हे योग काँग्रेसचा अध्यक्ष आहे म्हणले. हे शरद पवार म्हणायचं तो हाच मुलगा म्हणले. काय तेव्हा म्हटले ह्या BComला आहे. त्यावेळेला BComला होता तो. म्हणजे आम्ही BEdला 2-3 वर्ष सर्व्हिस करून गेलो, त्यावेळेला तो BComला होता. आणि म्हणजे एक वही आणि पेन घेऊन हा बाहेर SP कॉलेजच्या कट्ट्यावर बाहेर बसलेला असतो. तासाला कधीतरी नाही तर नाहीच म्हणून, आणि बाहेर असतो. खोलीवरसुद्धा कधीतरीच मुक्कामाला येतो. अशा तऱ्हेचा हा कार्यकर्ता आहे. मग आम्हाला बी त्यावेळेला हा कोण मोठा होईल ही काय आम्हाला त्या कल्पना नाही. मग इथं कशाला येतात म्हटलं. तर म्हटले त्यांच्या 2 महिने इथं हायस्कूलला आहेत आणि त्या इथं बोर्डिंगला राहतात. एक 8वीला आहे आणि एक 9वीला आहे. मग आम्ही तास घ्यायला दुसऱ्या दिवशी गेल्यावर बघितलं तर त्या 2 मुली 2 वर्गात होतं भरे जाळं. अशा तऱ्हेनं मग त्याला ते हे आला. पण पुढं काही त्यांचा संबंध येण्याचा आम्हाला काही मार्ग आलाच नाही. आपल्या इथे इलेक्शन सुरू झालं ग्रामपंचायतीचं. काय मी तिकडे बघितलं नव्हतं. फक्त बापूंच्या बरोबर बाप्पा आल्यानंतर इथं गावात आले का नाही, म्हणजे ZPला ज्या वेळेला भाऊसाहेब दादा, पूर्वी ZPला लोकल बोर्ड असं नाव होतं. जिल्हा परिषद लोकल बोर्डाचं इलेक्शन लागलं आणि भाऊसाहेब विरुद्ध राजाराम बाप्पू अशी टक्कर सुरू झाली. मग इथले गावातले सगळे लोक त्यांच्या बाजूलाच की ते इथं साधारणतः 10-11 घरं तेवढी बापूंच्याकडे होती, पण ती सगळी भेऊनच काम करायची होती. आणि ते इलेक्शन जोरात झालं आणि काळामाडी, भाटवाडी, केदारवाडी इथले लोक बैलगाडीला म्हणजे शिंग रंगून बैलाची झुला घालून वगैरे मतदानाला आले. बंगल्यावर मतदान होतं आणि त्या जोरावर बापू त्यावेळेला निवडून राहिले आणि भाऊसाहेब पडले. त्यानंतर ते वांदं थोडंसं आलं. पुन्हा ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं 62 सालचं. मग ते माझ्याकडे आता बापू एवढं कसं विद्यार्थी शिक्षक झाला याचं गावात म्हणजे एक. मग त्यांनी इथं गावात आले. गावात आल्यानंतर मग गणपतराव रणखांबे, जांभळे, सुभराव मास्तर, दादा बापू ही नामदेव विठू यांच्याकडे चौकशी केली. ह्यात घेऊन ते अण्णाभाऊ पाटील हे इथनं निवडून जात होते आणि ते साधारणतः हे जे पाहुणे होते कोणाचे यशवंतराव मोहित्याचे, आणि त्यामुळे होळीचे टेकावर उभं राहून राजाराम बापूला शिवे देणार. ती कुणीतरी त्यांना जाऊन सांगितलं तर आपण कशाला होळी टेकावं जातो.
सांगितल्यानंतर त्या ह्यानं बापू आले, मंत्री होते 62 साली. बरं. आणि ती लाल दिव्याची गाडी घेऊन इथे ह्या लोकांनी सांगितलं, अहो तो माणूस तुमच्याकडे जाईल, त्याला उभा करा झालं, तो इथून निवडून म्हणले. ते बापू ते लाल दिव्याची गाडी घेऊन शाळेत आले. मला गाडीत घेतलं आणि बोर्डिंगवर बसलो. आणि मग बापूंनी सांगितलं, गावचं इलेक्शन लागल्यावर. तर होय. मग काय मतदान करायचं म्हटले ह्याच्या. नाही नाही म्हटले, तुम्ही उभं राहिलं पाहिजे. बरं. मी राहतो म्हटलं, पण तुम्ही लिहून दिलं पाहिजे, तुम्ही सेक्रेटरी आहे, म्हणजे संस्थेत परत माझा अर्ज उडवणार ना. बरोबर. की ते म्हणजे बापून त्या झिटीत होते, सेक्रेटरी बापूच होते त्यावेळेला. ती लागली, ते ग्रँटीन कोड काढला, हे काढला, आणि ते मला ते लेखी लिहून दिलं. बरं. निवडून आलं पाहिजे म्हटले. आणि ते इलेक्शन इतके लोकांच्याबद्दल मनात त्यांच्याबद्दल हेच होतं जुन्या. ते येऊन इकडं उभे राहायचे काय. मग ती इलेक्शन ती मी अर्ज भरला. आपल्याकडे त्यावेळेला 3 पुरुष होते. हे असलं आरक्षण काही नव्हतं. आणि ती मग बबन माळी, मारुती पंच, तुम्हाला माहिती आहे, पोपट वगैरे आहे त्यांचा बा. आणि मग तिघं आम्ही उभं राहिलो. आणि कधी नाही असं इलेक्शन ती झालं. आणि ती जी डिपॉझिट गेली, आमचा तिसरा येणारा माणूस त्यांच्यापेक्षा, तिघांच्या बेरजेपेक्षा 100 पुढं होता. आणि मग मला प्रसिद्धी मिळाली. कशी मिळाली तर तो माणूस ऑइल मिलचा चेअरमन, निरनिराळ्या ठिकाणी गावात एकच अँबॅसेडर होती, ती त्याच्याकडे होती. असा मोठा माणूस पडल्याबद्दल ते पहिल्यांदा धोंडीराम नाना जिल्हा परिषद अध्यक्ष मला भेटाय काशीगावात आली. असे निरनिराळे लोक, गजानन पाटील आले, मी त्यावेळेला ZP, बरेच लोक यायला लागले. आमचे हेडमास्तर म्हटले, अहो हे मला उद्योगच झाला तुम्हाला तासावरून बोलवायचं, आता इथंच बसा म्हटले काय. असा तो कारण. मग तिथनं पुढं बापू मला त्यातनं निघूनच दिलं. त्याला 67 झालं, 72 झालं. आणि मग 77 ते 84 मी सरपंच होतो. मग 84ला बापू वारले. मी वारल्यानंतर त्यावेळेला माझं वय 50 होतं की. मग 50ला मी ते सोडलं, कारण काय तिकडे नोकरी करत होतो का नाही. ती जम्पिंग प्रमोशन खालची वर जायला लागली नाही, पण मी नोकरी करून काय उपयोग. मग मी ते सगळं सोडलं आणि मी ती शाळेची हेडशिप स्वीकारली. लोकनेते राजाराम बापू पाटील आणि स्वर्गीय विलासराव शिंदे यांच्यामध्ये काय संघर्ष होता, तो वाद किंवा कसा निवळला, काय त्याच्यामध्ये काय होतं बरं का. विलासराव शिंदे हे आमचे खास मित्र. मी ज्या वेळेला कासेगावला लागलो BA होऊन, त्यावेळेला ते मॅट्रिक STची होऊन हॉस्टेलला महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक म्हणू लागले. दोघे बरोबर त्यावेळीपासून त्यांची माझी दोस्ती होती. त्यांच्या गाडीतच मी असणार. ते शिक्षण सभापती झाले का नाही त्यावेळेला होते. मला काय वेळा ते शाळेत नेऊन वेळ झाला की सोडणार, अशी ती परिस्थिती. परंतु पुढं दादा बापूत वाद झाला. आणि दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर विलासराव शिंदे त्यावेळेला शिक्षण कमिटीचे चेअरमन, उपाध्यक्ष जिल्हा परिषद होते. त्यांनी आबं गाठली, गेला तर जुना बापूकडे गेला तर तुमचं पद धोक्यात येते म्हणून. त्यामुळे विलासराव अडचणीत सापडले आणि ते त्यावेळेला दादाकडे झुकले. मग दादाने त्याचा फायदा घेऊन बापूविरुद्ध विलासरावनं त्यावेळेला उभं केलं. विलासराव मला भेटायला येत होते. आपली दोस्ती इतकी आहे, पण म्हटलं विलासराव तुम्ही आम्ही दोस्त आहे, पण त्या माणसाचा माझ्या इतका विश्वास आहे, गावात कुणावर नाही इतका विश्वास माझ्यावर आहे. मी त्याला दगा देणं बरोबर नाही. तुमच्या दोघाच्या व्यतिरिक्त काय तर तुमच्या बाजूला असेल तर मी तुमची बाजू घेईन, पण तुमच्या दोघात आलं तर मला हे. आणि मी तिथं सर्व्हिस करतो आहे, मला त्यांच्याशी काही आणि माझ्यावर म्हटलं फार विश्वास आहे. राजकारणामध्ये निष्ठा आणि स्थिरता. आणि दुसरी गोष्ट अशी, बापू ज्या वेळेला आपल्या गावात प्रचाराला येत त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर जात होतो. इथं सकाळी सकाळी काशीगाववरून 5-25 माणसं येणार, इथं चहा घेणार
आणि दुपारी 1 वाजता जेवायला येणार आहे. आम्ही 10-15-20 जणी जेवायला येतो. म्हटलं त्यावेळेला काय भाजी भाकरी मग त्यावेळेला ती बापू काय झालं, मला घरात आप्पा म्हणायचे. मग त्यांनी बाहेरनं दरवाज्यातनं सांगितलं की आप्पासाहेब आटपलं का नाही, या 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 अहो चहा घेऊया. नाही आता चहा बाहेरून. आणि ते माझं नाव रूढ पडलं. बाहेर जे झालं का नाही, आता बाजीराव माने म्हटल्यावर कोण सहसा ओळखत नाही. आणि ते नावच रूढ ते झाले. त्याचं मूळ कारण बापूच आहेत. बापू म्हणायला लागल्यानंतर बाकीचे कार्यकर्ते वगैरे सगळे आमचे रामराव देशमुख आमच्याबरोबरची ही अशी सगळी मंडळी होती. आणि त्यामुळे मला तालुक्यावर काँग्रेसचं चिटणीस म्हणून काम करण्याची संधी मला एक मिळाली. पण मी 6 महिने केलं आणि ते सोडून दिलं. शाळा आणि ती काही जमना. म्हटलं नको, इकडे आपण पैसे घेतोय म्हटलं, इकडे बी काम केलं पाहिजे. अशी त्यावेळेचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक वाटतो तुम्हाला? बराचसा फरक आहे. त्यावेळेचे कार्यकर्ते जे होते ते एकनिष्ठ होते. जो कोण नेता मानेल त्याच्यापासून ढळत नव्हते. किती आमिष दाखवली की आज असं आहे की आज सकाळी कुणीकडे आहे ते दुपारी संध्याकाळी आपल्याकडे येईल का नाही याची सुद्धा अवघड परिस्थिती झालेली. म्हणजे निष्ठा गेलेली आहे. आणि गटबदलू राजकारण सुरू झालं. गटातटाचं राजकारण झाल्यामुळं त्याला ही झाली. कोण कुणाचा आहे, कोणावर विश्वास नाही अशी आजची परिस्थिती आहे. सांगली जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही काम केलं. काय कामं झाली तुमच्या माध्यमातून? जिल्हा परिषदेमध्ये असताना मी असं हे केलं की एखादं भरीव काम आपण आपल्या कारकिर्दीत न्यावं म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्राला हात घातला. प्राथमिक आरोग्याचं प्रपोजल तयार केलं. मीच पैसे गोळा 25-75 शाळा बांधल्या. राजकारणामध्ये काही कटू अनुभव आले किंवा काही दुःखाचे प्रसंग आले की एकदम हार झाले, म्हणजे अनपेक्षितपणे आपण हारलोय किंवा अनपेक्षितपणे आपण जिंकलोय, असे काही प्रसंग आलेत आमदारकीचे, खासदारकीचे किंवा काय? सरळच विजय मिळत गेला, त्यात काही अडचण आली नाही. फक्त अडचण एक होती की विद्यापीठाच्या निवडणुकीमध्ये 4 जिल्ह्यामध्ये निवडून जायचं होतं. 9 जण रिंगणात उभे राहिली, 2 निवडून जाणार होतो. आणि 4 जिल्ह्यातले हे मतदारांना भेटणं आणि हे करणं म्हणजे ते अवघड होतं. पण प्रिफरन्शियल होत होतं. मग मी काय केलं, रयतचा एक उमेदवार होता, ते ठोके आणि महादार आपले रयतमध्ये होते. त्यांना सांगितलं की तुमच्या उमेदवाराला 1 नंबरचं मत घ्या, पण मला 2 नंबरचं द्या. आणि मग अशा ज्या मोठ्या संस्था होत्या त्या घेतल्या. आणि मग बापूंना म्हटलं जरा अवघड दिसते. तर म्हटलं बापूजी साळुंकेची संस्था आहे, त्यातला कोण उमेदवार नाही, तिकडे जरा तुम्ही सांगितलं तर अधिक बरं होईल. मग बापूंनी मला गाडीत घातले, गेलो तिकडे इचलकरंजीला. बापू साळुंकेला भेटलो. त्यांनी 1 नंबरचं व्होट द्यायचं मान्य केलं. आणि मग मी 2 नंबरचे रेतचा 1 नंबरच्या व्होटवर आला आणि मी 2 नंबरच्या व्होटवर, पण त्याच्यापेक्षा मला मतदान जास्त झालं. असं त्यावेळेला आलो. म्हणजे येते का नाही, आमच्या संस्थेचे लोक निकाल बघायला सुद्धा नाही, गाडी बाहेर रस्त्याला लावली होती, बाहेर थांबली होती. अहो म्हटलं पडलं तर मी पडणार आहे, काय एवढं तुम्ही काही, पण मी पडत नाही म्हटलं, मी कधी हरलेलं नाही. आणि मग निवडून आलो म्हटल्यावर मग आत आली ती. मग तिथनं काशेगाव संस्था केवढी आहे, कुठं आहे, काय ही दात पुन्हा तिथे लागली. राजकारणामध्ये काही गमतीशीर किस्से आले अनुभवाला? आले की काय, म्हणजे सगळेच काही चांगले होते असं नाही, पण काही वाईट किस्से आले. परंतु तसे काही दूरगामी परिणाम असे काही झाले नाही. राजाराम बापूंच्या बरोबरचा अनुभव कसा होता? राजाराम बापू हा एक नेता खरोखरच हे होता, गरिबाबद्दल आदर असणारा, प्रामाणिक माणसाचं हे करणारा, हित करणारा अशा तऱ्हेचा माणूस होता. त्यांचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. मंत्री होते राजाराम बापू, 62 साली झाली होती. आणि ती काशीगावला आली म्हटल्यानंतर मी माझा 1 तास ऑफ करून मी दुसऱ्याला घ्यायला सांगितलं, तुझा मी परत आल्यावर घेईन. मी बापूला भेटण्यासाठी गेलो, काही काम नव्हतं. गर्दी फुल झालेली होती वाड्यापुढं.
मी बी जाऊन त्या गर्दीत सामील झालो. आज गेलो, बापूंना दिसलो ना आलो, बाकी काही बोललो नाही. बाहेर आलो तर एक बाई फण्या वगैरे विकते ती का नाही त्या, ती बाई उभी राहिली. ती प्रत्येक कार्यकर्ता ती रे हे तर तू का आली असेल बाई बाजूला बाजूला. आणि ती पुन्हा त्या देवळाच्या कट्ट्यावर जाऊन अशी उभी राहिली. हा बापू आतनं आले, गाडीत बसायला लागले. त्यावर बापूचं लक्ष त्या बाईकडे गेलं. बापू चढदिशी गाडीतनं बाहेर आले आणि तिला हात मारल्यावरती म्हातारी पळतच आली. बापूंनी तिला मिठी मारली, खिशात हात घातला, जेवढे पैसे काय असतील ती काय मोजली नाही, देऊन टाकले तिला. आणि लोकांना सांगितलं ही माझ्या आईची मैत्रीण आहे, तिला दातवान आणून देत होती, हे तुम्ही लहानपणी हिनं मला कडीवून फिरवली. आणि मग कार्यकर्ते खिशात हात घालून कोण 10 ते 50 अशी नोटा दिली. म्हणजे माणसं आपल्यासाठी काहीतरी करून गरिबीतनं गेल्यामुळे त्यांना ती जाणीव होती. गरिबीची जळ असल्यानंतर ते जयंतरावला कसे असणार सांगायचे. हा फरक आहेच की आपण म्हणतो. बरोबर. तुमचा स्वभाव प्रेमळ आहे, रागीट आहे, लगेच तुम्हाला राग येतो? सहसा नाही. सहसा नाही. राग येण्याचा काही प्रश्न येत नाही. कोणाला मी कावत नाही तर ते माझ्याला का कोण आता एखाद्या वेळ बोललो तर एखाद्याला वाईट वाटेल, पण मी काय उग्र असं कधी कोणाला बोललो नाही. मी नेहमी काम करताना भविष्यात काय होणार आहे त्याचा विचार करून त्या कामाला मी हात घालतो. भविष्याचा वेध घेऊन. आता समजा सायकल चालवणार आहे, चाकातला दगड बघून ॲक्सिडेंट होणारच, ठरायला लागतो कुणीकडे जायचं. आणि म्हणून ज्या काही गोष्टी आहेत त्या अगोदर विचार करूनच मी ते करायला घेतो. जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याबरोबरचा अनुभव तुमचा कसा आहे? त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्या कामाची टेंडन्सी, काम करण्याची पद्धत, ते काही निर्णय असतील? नाही, ते चटकन निर्णय घ्यायचा. काम करण्यातला फरक म्हणजे चटकन निर्णय. आणि एखाद्यावर विश्वास टाकला तर संपूर्ण विश्वास त्यांच्यावर. आणि कुठलेही काम नाही असं कुणाला म्हणत नाहीत. कामाला गेलेल्या माणूसात जरा वेळ लागेल परंतु ते काम करणार, अशा तऱ्हेचे बापूचे गुण आहेत की थोडेफार ते आहेतच. राजकीय सल्ला काय द्या? जयंतरावना राजकीय सल्ला म्हणजे कार्यकर्ते आहेत ना, त्यातले कार्यकर्ते तपासून जे राहणार आहेत, वाईट परिस्थिती आली तरीसुद्धा आपल्याकडे राहणार आहेत अशा परिस्थिती समजून घ्या, एवढंच त्यांना सल्ला. बाकीचं काय, तो माणूस हुशार आहे, परदेशात काही काळ शिक्षण घेतलेलं आहे, इंजिनियर आहे, त्यामुळं आणि आता राजकारणाचा अनुभव आलेला आहे. आता 86 वय आहे, हे 86 पार करताय तुम्ही. तर आता या वयामध्ये कधी खंत वाटते? एवढं चिर तरुण किंवा एवढा उत्साह, याची कारणं काय आहेत? आप्पासाहेबांनी फ्रेश का असतात? नाही, काय बरं का, एक गोष्ट मला माझ्या घरातल्या माणसांनी काहीही काम दिलं नाही. मी एक राजकारण आणि नोकरी एवढी 2च गोष्टी केल्या. 72 सालापासून मी माझ्या जमिनीत गेलेलो नाही. काय करतात काय नाही आपण जाऊन चुका काढीत बसण्यापेक्षा. आणि त्यामुळं आता सगळे समाधानी सुखी असल्यामुळे आपण ताप घ्यायचं काही कारण नाही. तुमचं कुटुंब मोठं आहे, काय वाटतं या कुटुंबानं तुम्हाला कशी साथ दिली किंवा कुटुंबाबद्दल काय सांगाल? कुटुंबानं राजकीय, शैक्षणिक, सामाजिक ह्याच्यामध्ये सगळी साथ दिली. मला कोणतंही काम त्यांनी सांगितलं नाही. तू पगाराचं काय करतोस हे कुणी विचारलं नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळात मी 115 रुपयाला लागलो. BA त्यावेळेला 115 रुपये पगार मिळत होती. BEd झाल्यावर 145 आणि MA झाल्यावर 10 रुपये जादा, 155 रुपये त्या काळात. 72 मग हे पगारवाढीला सुरुवात झाली. मी रिटायर 1992 साली आझाद उद्दीन मोठ्या हायस्कूलचा हेडमास्टर म्हणून रिटायर झालो. माझा सगळा पगार 7,500 होता. किती? 7,500. आज मी पेन्शन 35,000 घेतो. मी काम करताना कमी, काम न करताना तर जादा पैसे. काय वाईट वाटण्यास काय कारण नाही. सर, मला सांगा एक शेवटचा प्रश्न, की आजचं राजकारण तुम्ही पाहताय, कशा पद्धतीनं राजकीय क्लॅशेस तयार होत आहेत, राजकारणामध्ये स्थिरता नाही आहे.
अनेक घडामोडी या महाराष्ट्रामध्ये किंवा या राजकारणामध्ये होत आहेत. तर युवकांना राजकारणामध्ये येण्यासाठी, प्रवृत्त होण्यासाठी तुमच्याकडून काय एक वडिलकीचा सल्ला काय असेल या युवकांच्यासाठी? युवकांची काय परिस्थिती आहे बरं का, युवक हा नोकरीसाठी बोलतो, कारण तेवढी घरची परिस्थिती त्याच्यावर काही माणसं अवलंबून असते, त्याला शिक्षण दिलेलं असते आणि त्यामुळे तो माणूस नोकरीकडे वळतो. आणि जो राजकारणात वळतो तो शिकलेलाच नसतो. बरोबर. आता दुसरा धंदा काय, आता सोपा धंदा म्हणजे राजकारण. मग त्याच्या मागं लागून काही ना मिळते, काही जे त्यात शिकलेले आहे त्यांना काहीतरी मिळते, वारसाकानं काही गोष्टी मिळाल्या जातात. म्हणून नव्या ह्यांना काही त्यांना नोकरीशिवाय त्यांना हे नाही. पण नोकरीत एक असं आहे बघा, मला आलेला अनुभव, आपण एखाद्या माणसाला नोकरी देतो का, तर त्याने आपणाला मदत थोडे इलेक्शनमध्ये करावी, त्याच्याकडून काही 4 पैसे आपल्यापेक्षा नाही. पण तो नोकरीला लागल्यानंतर आपली त्याचं लग्न होतं, नोकरी लागली की लग्न झाले की बायको पोरं घेऊन तो तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहतो. म्हणजे त्याचा पुन्हा उपयोग होत नाही. काही काळाने तो मतदानाला सुद्धा येत नाही, अशी अवस्था त्यामुळे. म्हणजे राजकारणामध्ये युवकांनी, शिकलेले युवकांनी खऱ्या अर्थानं यायला पाहिजे. येत ठीक आहे, नोकरी बरोबर, कारण जो मतदान करतो तो राजकारणी असतो, कारण त्यानं ठरवलं असतं कुणाला पाहिजे. बरोबर आहे. पण या काळामध्ये युवकांनी खऱ्या अर्थानं सक्रिय सहभाग घ्यायला. मग युवक ओरडतात की हे अमका कसा आला, वारसा कानाला, त्याला कारण हे आहे, तुम्ही येत नाही, तुमची परिस्थिती नाही ना. मग तुमच्यावर काही माणसावरून ती कशी सांभाळायची. त्यामुळे हे असं चालते. राजकारणामध्ये पैसा असल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही किंवा राजकारण करू शकत नाही. आता तरी फार, पूर्वी निदान येत होतं बरं का. आता तसं नाही, आता पैसाच आहे आणि पैसा उच्चारण वाढलं ना. आता हे लोकशाहीला मार्ग आहे का? मार्ग आहे. राजकारणामध्ये खर्च केलेला पैसा जो आहे तो लोकशाहीला ते काढण्यासाठी पुन्हा ते धडपडतोय, पुन्हा व्याप करतोय. मग परत भ्रष्टाचार वाढला. पहिल्यापेक्षा भ्रष्टाचार वाढला का नाही? तो वाढला. मग कशामुळे वाढला? आता आपल्या या अंतर्यामी कार्यक्रमात माझ्याबरोबर संवाद साधत होते ते होते नेरळगावचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब माने सर. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकारणामध्ये कशा पद्धतीनं लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या माध्यमातून राजकारणामध्ये कशा पद्धतीनं त्यांचा प्रवेश झाला, त्याचबरोबर लहानपणापासूनचा आणि आत्तापर्यंतचा 86व्या वर्षापर्यंतचा त्यांचा प्रवास हा खरं तर आपल्या सर्वांनाच प्रेरणादायी ठरणार आहे. खऱ्या अर्थानं युवकांनी राजकारणामध्ये यायला हवं आणि राजकारणामध्ये जर पैशाचा वापर झाला निवडणुकीमध्ये तर भविष्यामध्ये तो पैसा काढण्यासाठी देखील भ्रष्टाचार वाढू शकतो, अशी एक शंका खरं तर माने सरांनी या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केलेली आहे. धन्यवाद सर. नमस्कार. आपण या आमच्या अंतर्यामी कार्यक्रमामध्ये दिलखुलास आमच्याशी गप्पा मारल्या. आपलं जे काही आत्तापर्यंतचं आयुष्य होतं या आयुष्याच्या संदर्भामध्ये एक चांगले विचार तुम्ही आमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना देत आहात. पुनश्च एकदा आपले आभार.